नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आहेत. कारण त्यांनी त्यांच्या अधिकृत वाहनांवरती लाल व निळा दिवा लावलेला आहे. या कारणामुळे त्या सोशल मीडियावरती व माध्यमांवरती देखील टार्गेट केल्या जात आहेत. त्यात किशोरी पेडणेकर यांनी देखील या गोष्टीला विरोध केलेला आहे. म्हणजे केंद्र सरकारने 2017 साली या सर्व गोष्टींवरती बंदी घातली की कोणत्याही सामान्य सरकारी वाहनांवरती कोणत्याही प्रकारचा फलक किंवा ध्वज किंवा लाल व निळा दिवा लावू नयेत असं जाहीरपणे सांगितलं व यावरती बंदी देखील घातली. असे असून देखील रितू तावडे यांच्या अधिकृत वाहनावरती लाल व निळा दिवा कसा असा प्रश्न उपस्थित केला गेला. यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं व त्यांनी त्यावरती आपलं मत माध्यमांसमोर देखील मांडलेलं आहे. देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की मी या सर्व गोष्टींची पूर्णपणे माहिती घेतली आणि मला कळाली की लाल दिवा हा बोनेटच्या ठिकाणी होता, लाल दिवा गाडीवरती नव्हता. त्यामुळे रितू तावडे यांचा यामध्ये काही दोष नाहीत आणि मुळात महापौरांना या सर्व गोष्टींची कल्पना आहेत. हा जो नियम आहे हा केंद्र सरकारचा 2017चा नियम आहे, हा जुना नियम आहे. त्यामुळे त्या नियमाचं कोणी उल्लंघन देखील करणार नाहीत. मात्र त्यांना विनाकारण टार्गेट केलं जात आहेत आणि कुठेतरी वाद घालण्याचा प्रयत्न देखील केला जातोय, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना देखील केलंय. तर तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं नक्की कमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा. धन्यवाद.